नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे। apa semua डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। मागे मोबाईल या साइडला सारखा
चला चला सर चला 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 आपल्या महाराष्ट्रातील सर्व युवकांचं प्रेरणास्थान ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि काही क्षणातच मंचावर येऊन आपण मनापासून सर्वजण त्यांचे मित्र थांबलेलो आहोत. मंचावर येऊन अतिथी संवाद करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की कमी मीडियावाले थोडं शूज या साईडला या भिंतीला नळवड सेल्फी कुठं मोबाईल खाली का ना जरा चाची सुनो ये लाइन में खड़े रहो ये लाइन में खड़े रहो सबको मिलेंगे जोरदार टाळ्यांमधून सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांचं आपण इथे स्वागत करूया. अरे कोण आला रे कोण आला, अरे कोण आला रे कोण आला. धन्यवाद. सन्माननीय त्यांच्या जनसेवालय कार्यालयाचं उद्घाटन सर्वांना विनंती करेन की त्यांनी मंचावर यावे. जय महाराष्ट्र. बाकीचा प्रोटोकॉल तसा पाहत नाही मी. आवाज येतोय का? थोडेसे बसून घेतो. आज अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. परळमधून इथे आलोय, इथून परत वर्लीत जायचं, तर हाच एखादा दिवस असतो जेव्हा ट्रॅफिक कमी असतो. पण आज तुमचं इथे हे जनसेवालयाचं जे उद्घाटन आहे, खरोखर मला आनंद होत आहे की या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे. कारण अभिमानाची गोष्ट ही आहे केलेली आहे. आणि काळेसाहेब, जे काही आपलं आतापर्यंत संभाषण झालेलं आहे, जे काही आपली चर्चा झालेली आहे आतापर्यंत, मला पूर्ण खात्री आहे की आज इथे सगळे आलेल्यांचा जो तुमच्यावर विश्वास आहे आणि ज्यांनी तुम्हाला मतदान करून त्या मुंबई महानगरपालिकेत पाठवलेलं आहे, तुम्ही ह्या सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय थांबणार नाहीत. हे असे आपले शिवसैनिक आहेत. कुठेही पाहिलं नाही म्हणजे अर्थात विधानभवनाचा पास होता असं मी अपेक्षित धरतो, नाही तर तुम्हाला पकडून परत. पण महत्वाची गोष्ट ही आहे की पहिल्या दिवसापासून मुंबईचे विषय, आपले मतदारसंघाचे विषय, आपल्या गल्लीतले विषय हे मुंबई महानगरपालिकेत आवाज उठवण्यासाठी तुम्ही सज्ज नाही तर ते काम सुरू केलेलं. फक्त सज्ज होऊन काही चालत नाही, त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं आणि तुम्ही ते करायला सुरू केलेलं आहे. आज मी तुम्हाला इथे शुभेच्छा द्यायला आलेलोच आहे, त्या कार्यालयाचं उद्घाटन करायला आलेलो आहे. पण आज तुमच्याकडून एक मी वचन देखील घ्यायला आलेलो आहे की अशीच जी तुमची अनेक कामं होत राहतील तेव्हा 2-3 महिन्यातून एकदा मला परत एकदा बोलवत राहा. प्रत्येक दिवशी नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही काम रोज करणार आहात, पण बोलवत राहा. आणि मी तुम्हाला एक शब्द देतो की सगळे जे तुमच्यावर आज इथे मुंबईकर आलेले आहेत, जातपात धर्म सगळं बाजूला ठेवून मुंबईकर म्हणून तुम्हाला जे मतदान केलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेची एक प्रथा राहिलेली आहे आणि आपण 25 वर्ष ती प्रथा पाळलेली आहे, ती म्हणजे जनसेवेची. आजपासून तुम्हाला पुन्हा एकदा ती प्रथा पुढे न्यायची आहे, बुलंद करायची आहे. पावसाळ्यापूर्वीचे दिवस आहेत, कठीण दिवस कदाचित या देशावर येऊ शकतात. इराणसोबत जे युद्ध चालू आहे अमेरिकेचं, त्याच्यात गॅसचे सिलेंडरचे प्राइस असतील, सगळं काही महाग होणार आहे.
आणि त्या काळात देखील आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून लोकांची सेवा करायला तयार राहायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तयारी तर दाखवलेलीच आहे, पण नगरसेवक हा कसा असतो, संपूर्ण नगराची सेवा कशी करतो, मग कोणी कोणाला मतदान आतापर्यंत केलं असेल हे न पाहता मुंबईकर म्हणून आपण मुंबईची सेवा कशी करू, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. मला ही खात्री आहे की ती जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. एवढ्याच शुभेच्छा देऊन मी पुढे निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय भवानी. तसेच या वॉर्डमधून विजय झालेल्या नगरसेविका आमच्या सारिका शशिकांत झोरे, आमचे सचिन पाटील साहेब, तसेच पुष्पा नरेश कळंबे या तिन्ही नगरसेवकांकडून सन्माननीय आदित्य साहेब ठाकरेजी यांचा सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे. तसेच आमचे शाखा प्रमुख सन्मान्य या वॉर्डचे शाखा प्रमुख सन्मान्य विठ्ठल नलावडे साहेब आणि आमच्या वैशाली पाटील ताई आणि शालन निकमताई यांना सुद्धा विनंती आहे की शाखा प्रमुख सन्मान्य विठ्ठल नलावडे, पाटील ताई आणि शालन निकमताई यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा. तसेच धर्मेंद्र पांडे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते सुद्धा सन्माननीय आदित्यजी ठाकरेजी यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करत आहोत. आपल्या सर्वांचं महाराष्ट्रातील युवकांचा प्रेरणास्थान युवासेना प्रमुख सन्माननीय आज आपलं इकडे वार्ड क्रमांक 26 मध्ये नगरसेवक कॉलेजचे ऑफिसचे उद्घाटन झालेले आहे. याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहे? धर्मेंद्र काळे अतिशय लढाऊ आमचे शिवसैनिक आहेत. या ठिकाणी आमचे उदेश पाटेकर आहेत, विभाग प्रमुख, आणि सर्व कळंबे ताई सुद्धा आहेत. या भागातले जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत ते अतिशय शिवसेनेचा बाणा घेऊन लढाई करण्यासाठी उतरलेले आहेत. ते काही पद भूषवण्यासाठी आलेले नाही. शिवसेना ही संघर्षातून तयार झालेली आहे आणि संघर्षच करणार आणि संघर्षासाठी शिवसेना आहे. आणि म्हणून आमचे धर्मेंद्र काळे असतील, कळंबेताई असतील, हे जे नगरसेवक आहेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केलेले आणि या सगळ्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. आज धर्मेंद्रजीने अतिशय अद्ययावत हायटेक ऑफिस या ठिकाणी सुरू करून एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे. इथला जो काही मतदार आहे त्यांचा अतिशय साधा आहे, गोरगरीब आहे. त्याला न्याय देण्यासाठी, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याला जी सपोर्ट सिस्टम देण्यासाठी एक कार्यालयाची गरज होती. ती कार्यालय अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी स्थापन केलंय. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे. मी स्वतः मेहकर, जिल्हा बुलढाणा इथून निघून या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे. आपण याच्या अगोदर देखील ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस देखील आपण या ठिकाणी आलो होता. आपण ज्या ज्या ठिकाणी गेलं तिथले नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि दुसरा विषय म्हणजे आता सध्या या प्रभागामध्ये आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून होता आला, परंतु पहिल्यांदा धर्मेंद्र काळे यांना तिकीट मिळायला निवडून आले. ही कुठेतरी हा जो विजय आहे विरोधकांना पचता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी विरोधक असं एक षडयंत्र निर्माण करत आहे की आम्ही जरी धर्मेंद्र काळे नगरसेवक झाले परंतु आम्ही धर्मेंद्र काळे नगरसेवक असल्यासारखं असं भासू देणार नाही. तुम्ही धर्मेंद्र काळे यांना पाठबळ देण्यासाठी कशा पद्धतीने त्यांना सहकार्य? बघा, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आमदार आहे मेहकर मधून. 3 महिन्यामध्ये तिथे जाऊन आमदार झालो छाताडावरती आणि तिथल्या केंद्रीय मंत्र्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या काय त्याला म्हणू आपण गड किल्ल्यामध्ये त्यांचा आमदार परास्त केला. मी निवडून आलो. त्यानंतर जी नगराध्यक्षाची निवडणूक झाली त्यांचा उमेदवार 3 नंबरवरला केला आणि आपला नगराध्यक्षाचे हे इथे उभे किशोरराव गरोळे निवडून आलेले आहेत. त्यामुळं आणि त्यानंतर माझ्याकडे 9 लोकांची जबाबदारी देण्यात आली होती पक्षाने स्टार प्रचारक म्हणून. त्यातले 6 नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत आणि 6 मध्ये 2 नगरसेवक आहेत धर्मेंद्रजी काळे प्रभाग क्रमांक 26 आणि प्रभाग क्रमांक 39 कळंबेताई.
दोन्ही ही नगरसेवक जे आहेत ते प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत. दुसरं सांगतो, ते अतिशय हे सगळे संघर्षातून आलेले आहेत. हा जो भाग आहे मतदार आहे तो गरीब आहे. विशेषतः बुलढाणा, वाशिम, जालना, संभाजीनगर, बीड, मराठवाडा या भागातील विशेषतः जो काही क्लास आहे तो या ठिकाणी आलेला आहे. ही महिंद्रा कंपनीला सेंटर धरून 1960 पासून इथे ही मंडळी स्थायिक झालेली आहे. आजही त्यांच्या निवासाचा प्रश्न सुटलेला नाही आणि म्हणून इथलं दामूनगर असेल, गौतम नगर असेल, लहू नगर असेल, पलीकडे क्रांतीनगर असेल, बहुजन हिताय नगर असेल, आणखी जे काही नगर आहेत त्या नगरामध्ये आम्ही फिरलेलो आहे. तिथले प्रश्न समजलेले आहेत. इथले वन विभाग, तुमचं गोरक्षण विभाग आणि आरेचं यांनी जी काही जागेमध्ये जी काही आपली मंडळी राहते त्यांचा प्रश्न सोडवण्याचं आम्ही त्यावेळेस कमिटमेंट केलं होतं आणि ज्याप्रमाणे बोललो त्याला अनुसरून माननीय सुनील प्रभू आणि मी स्वतः सभागृहामध्ये ही चर्चा उपस्थित केली. प्रश्न ऐरणीवर आणले आणि हे काय म्हणाले, यांना काम करू देणार नाही. अहो, हे जे काम करतील ना तुम्ही बघत राहणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, इथला आमदार, इथला भाजपचा आमदार, इथले जे आमदार आहेत ते सगळे आमदार एकीकडं आणि सिद्धार्थ खरा जरी मेहकरचा असला तरी माझ्या लोकांसाठी एकीकडे राहील. कारण ज्याची जळते त्याला कळते. माझी लोक आहेत ही सगळे इथले माझ्या भागातली माणसं आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा जर अन्याय होईल किंवा त्यांना सपोर्ट लागेल तर मी त्यांच्यासाठी धावून येणार आहे. सुनील प्रभू राहतील आणि आदित्य साहेब राहतील. अख्खी शिवसेना जो पक्ष यांच्या पाठीमागे मी उभा करणार आहे आणि त्यासाठीच मी मेकरून आज धावत आलेलो आहे. काळजी करू नका. अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा. विरोधकांना म्हणावं तुम्ही तुमच्या आता पुढची काळजी करा. येणाऱ्या जे काही 3.5 वर्षानंतर निवडणुका येतील. आता सांगतो, आव्हान आता देतो, इथे देतो, आता लिहून घ्या, तुम्ही रेकॉर्ड करा. इथला एकही आमदार मी यांचा येऊ देणार नाही. आम्ही सगळे लोक अशा पद्धतीनं प्रयत्न करू यांचा भाजपचा येणार नाही किंवा मेंद्या सेनेचा एकही आमदार इथे येणार नाही. इथले आमदार यापुढे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राहतील. हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद सर. पाटील, तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगणार तुम्ही आता पूर्ण सांगा. आधी साहेब पण आलेले आहेत. आज धर्मेंद्र काळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आदित्य साहेब यांच्या मार्फत झालेलं आहे आणि आमदार आमचे खरात साहेब सिद्धार्थ एवढ्या बुलढाणावरनं इथे आलेले आहेत. आणि जेव्हा ते महानगरपालिकेच्या निवडणुकीला आलेले होते आणि त्यानंतर आम्ही विश्वासाने उद्धव साहेबांना शब्द दिला होता की 26 नंबरमध्ये यावेळी काही करून आम्ही नगरसेवक आमचा निवडून आणणारच. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आमचे आमदार साहेब सगळ्या कार्यकर्त्यांनी जो विश्वासाने काम करून धर्मेंद्र काळे यांना निवडून आणि त्याचं कार्यालय आज उद्घाटन झालं आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे आलेलो आहे. धन्यवाद सर. तुमच्या ऑफिसचं उद्घाटन आदित्य ठाकरे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. तुम्ही काय सांगणार, काय बोलणार आता? तुम्हाला पण एक बोललंय की दर 3 महिने इकडे कार्यक्रम तुम्ही लावा असं पण बोललेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय बोलणार आहे? बोलायचं काही मोठी गोष्ट नाही. ती पक्षाची शिस्त आहे आणि ज्या पद्धतीने पक्षाचे ज्या प्रोटोकॉल असतो, जसे विभाग प्रमुख आहेत ते सतत आमच्या पाठीशी असतात. ते आमच्याकडून ते काम करून घेत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जरी आम्ही नगरसेवक झालो तरी त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये सगळी ही कामं होतील. आणि जसं आमदारांनी सांगितलं, आमदार जरी मेहकरचे असले तरी त्यांचं लक्ष तिथल्या मतदारसंघातली जी लोक इथे राहतात त्यांच्यामुळे त्यांचं देखील लक्ष माझ्यासारख्या नगरसेवकाकडे असेल आणि त्या माध्यमातून आमदार साहेब असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व ज्येष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करू आणि लोकांचे प्रश्न हे आम्हाला मांडावेच लागतील. आज तुम्ही ऑफिसचं तुमचं उद्घाटन झालेलं आहे. आता आम नागरिक पब्लिक तुमच्याकडे येणार आहे तर तुम्ही कसं काम करणार, कसं काय आहे, आजची सुरुवात तुमची कशी आहे? त्यासाठीच मी माझ्या कार्यालयाचं नाव जनसेवालय ठेवलं आहे. नगरसेवक झालो म्हणजे काय कॅबिन वेगळी बनवली म्हणून वेगळा काही तो विषय नाही आहे. हे 24 तास त्यांच्यासाठी हे चालू राहील आणि हे फक्त एक पक्षाचं कार्यालय नाही आहे. इथे सर्व शाखेतली लोक येऊन काम करतील आणि मी इथे राहत असल्यामुळे मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. फक्त एक ऑफिस म्हणून ते असलं पाहिजे म्हणून आहे, पण 24 तास नगरसेवक त्यांच्यासाठी इथे अवेलेबल आहे. डोळ्यातील आसवांना वाहण्याची मुभा आहे. बाबासाहेब तुमच्यामुळेच आज मी इथे उभा आहे.
आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत, मार्गदाते, भारताचे संविधान निर्माते, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवराय, अण्णाभाऊ साठे, महात्माजी फुले, सर्व समाज सुधारक, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि समस्त महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आज प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके नगरसेवक आदरणीय धर्मेंद्रजी काळे यांनी आपलं कार्यालय स्थापन केलं. त्या कार्यालयाला नाव दिलं जनसेवालय. या जनसेवालय कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी विचारपीठावरील सगळे आमचे मान्यवर पप्पूभाई, पंडितजी, इथले नगरसेवक धर्मेंद्रजी काळे साहेब, क्रांतीनगरच्या प्रभाग क्रमांक 39च्या नगरसेविका आदरणीय कळंबेताई, आमच्या मेहकरचे शिवसेनेचे नगराध्यक्ष किशोर भाऊ गारोळेजी, आमचे मित्र आणि व्याही चिंदरकर साहेब, सर्व विचारपीठावरील मान्यवर पंडागळे ताई, मयेकर साहेब, शाखा प्रमुख साहेब आणि विचारपीठावरती सर्व उपस्थित युवा सेना आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आज या प्रभाग क्रमांक 26चा अतिशय आनंदाचा, इतिहासामधला आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. कारण गोरगरीब, वंचित, दुबळे, ज्यांना आवाज नाही अशा सगळ्या माणसांना आवाज देणारा एक माणूस या ठिकाणी आपला नगरसेवक झालेला आहे. त्यांचं नाव आहे धर्मेंद्रजी काळे. आतापर्यंत आपण कोल्यांना, कुत्र्यांना, काही इतर सगळ्या लोकांना आपली मतं देत होतो आणि त्यांना नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून निवडून देत होतो. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे, या भागातले हनुमान नगर असेल, क्रांतीनगर असेल, दामोनगर असेल, पोयसर असेल, भांबरेकर नगर असेल, गोराई असेल, चारकोप असेल, समता नगर असेल आणि वरती जे आहे या ठिकाणी मला असं वाटतंय गौतम नगर आहे, नवगड विहार आहे, भीमनगर आहे, बाकी सगळे बहुजन हिताय नगर आहेत, तिथली जी नगर आहेत या नगरामध्ये या नगरांची स्थापनाच मुळात या नगरांचे या ठिकाणी आलेला माणूसच मुळात जो आहे तो विदर्भ, मराठवाड्याचा आणि महाराष्ट्रातल्या पट्ट्यातून आलेला आहे. या ठिकाणी बसलेले बरेचसे लोक मी या ठिकाणी पाहतो, ते आमच्या सिंदखेड राजाचे, लोणारचे, मेहकरचे, जालन्याचे, बुलढाण्याचे, मालेगाव, बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि या भागातली सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून ही माणसं या ठिकाणी जी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी होती, आपल्याला माहिती असेल, पप्पू भाऊ तुम्ही तर इथे आलेलेच आहात, तुम्हाला पण माहित असेल 1960 आणि 1970च्या 80च्या दशकामध्ये ती सगळी मंडळी आले, रोजगार शोधत गावगाड्यातून या मुंबई शहरामध्ये आले आणि आपल्या नोकरीच्या भरोश्यावर जे जे मिळेल, जसं जमेल तशी नोकरी करून या ठिकाणी मंडळी राहिले. नोकरी करत होती, पोटाचा प्रश्न कसा बसा सुटला होता आणि परंतु निवासाची व्यवस्था झाली नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे काही आता मी सांगितलं, या दामोनगर, गौतम नगर, भीमनगर, एकलव्य नगर, त्या ठिकाणी सगळे ही जे नगर आहेत ही या ठिकाणी उभी राहिली. मला माहिती आहे 1980च्या 70-80च्या दरम्यान ही सगळी नगर उभी राहिली. आणि म्हणून मुंबई शहर वाढते, मुंबईची लोकसंख्या वाढते आणि महाराष्ट्र शासन वेगळे वेगळे दावे करतात. असं म्हणतात की आम्ही महाराष्ट्राची इकॉनॉमी सगळ्यात भारतामध्ये 1 नंबर केली आहे. महाराष्ट्र म्हणाले चंद्रावर गेलाय, कधी म्हणतात मंगळावर गेलेला आहे. कवी खुल्लट आहेत आमच्या अकोल्याचे, त्यांची कविता आहे, आपल्या सगळ्यांना माहिती, त्या भागातली काय लोक असतील ते म्हणतात
कोणी गेलं चंद्रावर, कोणी मंगळ ओलांडला, कोणी गेलं चंद्रावर, कोणी मंगळ ओलांडला, आम्ही चापडतो अंधारात सूर्य कुठे गलांडला. आमचा सूर्य कुठे आहे? तुम्ही इकडे मंगळावर चालले, चंद्रावर चालले, महाराष्ट्र इकडे चालला, तिकडे चालला. अहो जिकडे द्यायचा तिकडे न्या, काही हरकत नाही, पण इथे राहणाऱ्या आमच्या माणसांना निवासाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, त्याला राहण्या योग्य ठिकाण तुम्ही दिलंय का? हे महाराज, हे देशातलं आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे मुंबई. ही जी मुंबई आहे हे काही खेळ नाही आहे. हे काही ग्रामीण भागातलं गाव नाही आहे मित्रांनो, हे मुंबई आहे. मुंबई, मुंबई शहरामध्ये बसलेल्या ह्या वस्त्या आहेत. आणि म्हणून गेल्या 35-40 पासून इथला जो माणूस राहतोय, त्यांचा प्रश्न राहण्याचा, बाकी सगळ्या अडीअडचणीचा आमच्या कानावर आला. जेव्हा मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं स्टार प्रचारकाची नियुक्ती केली, त्यावेळेस माझ्याकडं संभाजीनगर मुंबईची जबाबदारी आली. मुंबईमध्ये मला 9 नगरसेवकांना त्यांचा प्रचार करण्यासाठी सांगण्यात आलं. मी पण जिजाऊच्या सिंदखेड राजाचा माणूस आहे. मी सुद्धा अतिशय नियोजनबद्ध प्रचार केले आणि 9 नगरसेवकापैकी 6 नगरसेवक आपल्या निवडून आलेले आहेत. आणि या 6 नगरसेवकामध्ये आदरणीय धर्मेंद्रजी काळे आहेत आणि कळंबेताई आहेत. आपला इकडला जो नगरसेवक आहे थोडक्यात गेला साहेब, 107 मतांनी गुडेकर ताई का काहीतरी त्यांचं नाव आहे, गुडेकर थोडक्यात गेलेलं आहे. जरा थोडस नियोजन झालं असतं आपला 3रा नगरसेवक आला असता. आणि म्हणून हरकत नाही, आपले जे 2 वाघ आहेत घाबरायचं कारण नाही. आणि त्यांच्या पाठीमागं मी आहे. मी जेव्हा प्रचारासाठी फिरलो तेव्हा इथली झोपडपट्टी पाहिली, वस्ती पाहिली, तिथल्या नाल्या पाहिल्या, गटारं पाहिले, राहण्याची व्यवस्था पाहिली. आणि तेव्हाच मनात म्हटलं, अरे आपल्यासाठी आता काम आलेलं आहे, आपल्याला आता काम करण्याची संधी आलेली आहे. आणि मी त्याच वेळेस सांगितलं होतं की आतापर्यंत तुमचा हा जो प्रश्न इथल्या आमदारांनी सोडवलेला नाही, या भाजपच्या इथल्या यापुढे आता शिवसेनेचा हे जे काही वाघ आहे यांच्या सल्ल्यानं सिद्धार्थ खरात हातात घेईल. त्यावेळेस मी सांगितलं होतं, लोकांनी ऐकलं. आणि तो ज्याप्रमाणे आम्ही बोललो, आपले नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांनी मला धर्मेंद्रजींनी माहिती दिली, कळंबेताईंनी मला सगळी माहिती दिली. आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही हा प्रश्न विधानसभेमध्ये उचलला आणि त्यांना सांगितलं, विचारलं की ही माणसं आहेत की नाही. या माणसांना आतापर्यंत 40 वर्ष झाली न्याय दिलेला नाही. ती गोशाळेची जागा आहे, ती गोशाळेची जागा आहे, ती नॅशनल पार्कची जागा आहे का आरेची जागा आहे, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. बरोबर आहे. जागा तुम्ही ज्याच्या मालकीची ठेवायची त्याच्या मालकीची ठेवा. आमचा प्रश्न आहे आमच्या निवासाचं काय करायचं, आम्हाला हक्काची घरं देणार आहात की नाही. आणि हा जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी आम्ही उपस्थित केला, त्याला वनमंत्री महोदय आणि माननीय सुनील प्रभू साहेब आम्ही दोघांनी हा प्रश्न उचलला. वनमंत्री महोदयांना विनंती केली की आपण हा प्रश्न सोडवण्यापूर्वी पहिल्यांदा या झोपडपट्टीमध्ये चक्कर मारायची आहे, पहिल्यांदा ही आमची राहण्याची व्यवस्था पाहिजे आहे आणि त्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आणि वनमंत्री महोदयांनी ते मान्य केलेलं आहे. मला खात्री आहे की त्यांनी या संदर्भाची बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. लवकरात लवकर धर्मेंद्रजी असतील, कळंबेताई असतील, आपले सुनील प्रभू साहेब असतील, आपले पदाधिकारी असतील, आपले इथले विभाग प्रमुख पाटेकर साहेब असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही बसू आणि एक चांगलं नियोजन करून माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय वनमंत्र्यांना देऊन या प्रश्नासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करू. आणि मी या ठिकाणी आश्वस्त करतो की हा आपला इतक्या दिवसाचा प्रलंबित राहिलेला जो प्रश्न आहे, शेवटी हा प्रश्न आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातूनच सोडवायचा आहे आणि शिवसेनाच हा प्रश्न सोडवेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणखी सांगतो, निवडणुका येतील 3-3.5
3-3.5 वर्षानंतर आता पुन्हा निवडणुका होतील। यांनी काय केलंय आपल्यासाठी? काय केलं का यांनी काही केलेलं नाही। धर्माच्या नावावर, जातीच्या नावावरती समाजामध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे आणि प्रश्न सोडवता आले नाही, तर हे धार्मिक मुद्दे, भावनिक मुद्दे घेऊन यांनी डिवाइड अँड रूल केलेलं आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, या कोल्या कुत्र्यांना यापुढे थारा द्यायचा नाही। यापुढे शिवसेनेच्या सोबत तुम्ही उभे राहा, तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला सत्तेबरोबर विकासाची नवी दिशा देऊ, नवा मार्ग देऊ असा आशावाद व्यक्त करतो। शब्दांची पूजा करत नाही, मी माणसांचे गीत गातो। शब्दांची पूजा करत नाही, मी माणसांचे गीत गातो। ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, त्यांच्या हातामध्ये उजेड देतो। आपला सगळ्यांना यापुढं रंजलेले, गांजलेले, पिटलेले, अंधारातले सगळे लोक आहेत, प्रश्न घेऊन असतील, त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न आपण खेळूया। आमचे दोन्ही इथले जे काही शिवसेनेचे वाघ आहेत, आपले प्रश्न सोडवतील। त्यांच्या कार्यालयाचं अतिशय शानदार उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं, मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। धर्मेंद्रजी, आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यालयातून भरपूर लोकांची कामं होतील अशी आशा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।